सायन्सचा एक किस्सा होता. माझ्या बॅचमध्ये एक मुलगी होती. ती रात्री 12:30 वाजता मे बी ती शॉर्टकट म्हणून रेल्वे ट्रॅकवर चालत आली. तिच्यासोबत अजून दोघी जणी होत्या. ती दोघींना म्हणते, मेरे पीछे कोई चल रहा है क्या, मेरे को पायल की आवाज आ रही है. ती दोघी जणी म्हणतात, भाई कोई दिख नहीं रहा है. बोलो मेरे पीछे कोई चल रहा है, मेरे को साफ पायल की आवाज सुनाई दे रही. ती घाबरलीने पळत गेली दोघींकडे. मग तुमको दिखता नहीं है क्या वो औरत जा रही है. बोला की ती व्हाईट साडीमध्ये. आणि फायनली थोड्या वेळानंतर तिघींना पण कळलं ती बाई होती ना व्हाईट साडीमध्ये ती उलटी चालते. सिंधुदुर्ग गावातलीच गोष्ट आहे. तिकडे गृहप्रवेश आणि वास्तुशांतीची पूजा ठेवली होती. कोणतेही शुभ कार्य करतो देवाला कौल लावतो, तर त्यांनी ते काहीच केलं नव्हतं. पूजा होऊन जेव्हा प्रसाद वाटायला गेले ना, तर ते घरातली जी एक बाई जी होती ना, त्याला खिडकीतनं कोणतरी चालताना दिसलं. उंच धडधाकट माणूस आणि हातात दांडा. आणि सगळ्यांना बोलते की ते उंच धिप्पड माणूस कोणतरी त्यांच्या घराच्या अवतीभोवती चालतोय. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया ना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. मित्र, तूही तुझ्या बोरिंग जॉबला कंटाळलायस, कॉन्टेंट क्रिएटर बनायचंय, व्हायरल जायचंय, लाखोमध्ये व्ह्यूज पाहिजे किंवा तुझ्या छोट्या बिझनेसला मोठं करायचंय सोशल मीडिया थ्रू. तुला काय वाटतं हे सगळे लाखोमध्ये कमवणारे क्रिएटर्स तुझ्यापेक्षा हुशार आहेत? नाही भावा, तेही अगदी तुझ्यासारखेच आहेत. ते तसंच कॉन्टेंट बनवतात, त्यांचाही तोच बिझनेस आहे, त्याची फॅमिली ही व्लॉग मध्ये अगदी तुझ्या परिवारासारखी आहे. पण त्यांच्या आणि तुझ्यामध्ये एक गोष्टीचा फरक आहे, तो म्हणजे नॉलेज. माझं नाव रिकी आणि मी गेले 8 वर्षापासून या कॉन्टेंट इंडस्ट्रीमध्ये आहे आणि एवढ्या वर्षांचा एक्सपिरियन्स घेऊन तुमच्यासाठी एक मास्टर क्लास क्रिएट करत आहे. ते तुम्हाला शिकवेल की कॉन्टेंट क्रिएटर कसं बनायचं, व्हिडिओ व्हायरल कसे होतात, त्याच्या मागे काय टेक्निक्स असतात, एडिट कसं होतं, शूट कसं होतं आणि तुमच्या छोट्या बिझनेसला प्रमोट कसं करणार. तर लवकरच आपला मास्टर क्लास येतोय. स्टे ट्यून्ड आणि सगळ्या अपडेट्ससाठी आपलं व्हॉट्सअप चॅनल आता जॉईन करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. हॅलो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या एका नवीन एपिसोडमध्ये. कसं चाललंय सगळं तुमचं? मस्त एकदम. तर आज आपण आपल्या पॉडकास्टची सुरुवात करूया. आजच्या पॉडकास्टमध्ये आपला मित्र भाई अभिषेक आलाय. अभिषेक भाई कसा आहेस? मजेत भाई, एकदम मजेत आहे आणि खूप छान चाललंय आपलं. येस भाई. आणि आज पण आपण अशाच काही गोष्टी घेणार आहोत. आणि सगळं आपण आता रिसेंटली आपला शो केला खेळ सावल्यांचा, तर तू पण आलेलास भाई. तुझा एक्सपिरियन्स कसा होता? अरे जबरदस्त आहेत. म्हणजे यार, म्हणजे सर्वप्रथम मला असं वाटतं यार की आपण नॉर्मली युट्यूबवर व्हिडिओ बघणं आणि प्रत्यक्षात शो अटेंड करणं म्हणजे खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे फुल नॉस्टॅल्जिक आहे. लहानपणाची आठवण आली यार. म्हणजे अजूनही असं वाटतं की त्या शो मध्ये आल्यावर आपण अजून लहान आहेत. हा यार, मग तेच आहे आणि वेगळीच फिलिंग येते यार. पर्सनली मला सांगतो यार, तुझा शो खरंच जबरदस्त आहे यार. म्हणजे माझ्यासाठी तर सुपरहिट शो आहे आणि असे शो पुन्हा पुन्हा करत राहा. आणि ते प्रेक्षक वर्ग पण होते ना, त्यांचं पण जेवढं प्रेम आहे त्यामुळे मग या गोष्टी पॉसिबल आहेत. इवन जो आता लास्ट शो आपण केला ना बोरिवलीमध्ये, त्यात एक 93 वर्षाच्या आजी आलेल्या आणि ते त्यांच्या गोष्टी सांगत होत्या. आणि भाई फुल असं नॉस्टॅल्जी, आपल्या आजी वगैरे बोलायचे ना, तसं झालं. आणि मला असं वाटलं भाई ते जो टाइम होता ना, तो जो टाइम आणि तो काढतो असं परत आल्यासारखं वाटलं. आणि खूप भारी यार, खूप मजा येते. आणि मला तर कधी विश्वास पण नव्हतं पटलं की भाई हे जे आपण यूट्यूबवर टाइमपास मध्ये सुरू केलेलं, ते प्रत्यक्ष जाऊन आता आपण असे लेजेंडरी थिएटर जे आहेत, रवींद्र नाट्य मंदिर झालं किंवा आता हे प्रबोधनकर झालं आणि अजून पण आपण करतोय. तर तिथे अशा मोठ्या नाटकांच्या बाजूला आपले पोस्टर्स वगैरे लागतील आणि मग तिथे आपले ऑडियन्स येईल. म्हणजे खूप ड्रीम सारखं आहे भाई. आणि युनिक शो आहे. म्हणजे असे शो असे परत बघायला नाही मिळत. शो लाईक नेव्हर बिफोर. म्हणजे हा एक नाटक आणि एक टॉक शो आणि एक यूट्यूब ह्याच्या मधला एक ब्रिज बनवण्याचा काहीतरी प्रयत्न केलाय भाई. पण नेक्स्ट शो मध्ये नक्कीच ये भाई तू, आणि आपण तिकडे पण मस्त गोष्टी घेऊ. आपण आजच्या आपल्या पॉडकास्ट कडे वळूया भाई. दगड कोणत्या गोष्टी आहेत? कारण जेव्हा आपण बोलत होतो, तू भलत्याच काहीतरी आज डायमेन्शन मध्ये गेलायस. कारण तू काहीतरी बोललास की ह्याच्यात काहीतरी PhD पण होते, स्टडी पण होते. त्यानंतर तू हॉन्टेड बंगलो बद्दल पण बोललास. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बद्दलही काहीतरी आहे. तर आपण आज सुरुवात करूया. जे पहिल्यांदाच मला आता बघत असतील, ठीक आहे, फर्स्ट टाइम बघत असतील, आणि म्हणजे त्यांच्याकडे एक छोटासा क्विक इंट्रोडक्शन. माझं नाव अभिषेक लाड आहे आणि मी एका मोठ्या फार्मा कंपनीमध्ये ॲज अ मार्केटिंग मॅनेजर जॉबला आहे आणि प्रॉपर 9 to 5 जॉब करतो. MBA केलेलं आहे. आणि म्हणजे आता जे हॉरर जॉनरा जे आहे ना, म्हणजे ऐकायलाही आवडतं, गोष्ट सांगायला पण आवडते. आणि कधीतरी असं वाटतं की पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनमध्ये पण करिअर केलं पाहिजे होतं. काही जण म्हणतात की आम्ही अमुक तमुक ठिकाणी गेलो होतो, आम्हाला तर दिसलं नव्हतं, आम्हाला अनुभव आला नव्हतं. ते बऱ्याचशा गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात. ठीक आहे, आपण म्हणतो ते फ्रिक्वेन्सी मॅच झाली पाहिजे. आणि म्हणजे असं ते तुला तर माहिती असेल, ते एका एनर्जीच्या रूपमध्ये असतं आणि बऱ्याचशा एनर्जी असतात त्यांना आपण बघू शकत नाही, त्याचा अनुभव आपल्याला येतो.
ठीक आहे. आणि इनफॅक्ट म्हणजे काही पुराणामध्ये इवन काही वेदशास्त्रामध्ये भगवद्गीतामध्ये पण उल्लेख केलेला आहे. ठीक आहे. आणि जे लोक म्हणतात आणि कोण म्हणतं की आत्मा पुनर्जन्म असं काही नसतं. ठीक आहे. या गोष्टींवर PhDचा विषय आहे. PhDची पदवी मिळते या विषयांवर. अख्ख्या जगामध्ये 8 ते 9 असे युनिव्हर्सिटीज आहेत, कॉलेजेस आहेत, तिथे PhD इन पॅरासायकोलॉजी एक डिग्री आहे, एक पदवी आहे. आणि ही जी पॅरासायकोलॉजी म्हणजे सुपर नॅचरल किंवा पॅरानॉर्मल जे आहे ना, आणि हे टॉप कॉलेजेस आहेत. म्हणजे मिशिगन युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्निया, हार्वर्ड, ब्रुसेल्स, ऑक्सफर्ड, स्टॅनफर्ड असे मोठमोठे युनिव्हर्सिटी आहेत जिथे ही PhDची पदवी आहे पॅरासायकोलॉजीवर. आणि यापैकी आहे ना आपल्या इंडियामध्ये पण एक कॉलेज आहे जिथे PhD इन पॅरासायकोलॉजी एक डिग्री आहे. ठीक आहे. आणि तरी म्हणजे सेन्सिबल वाटत नसेल, इथे मोस्टली हे पॅरासायकोलॉजी जी असतात ना, पॅरानॉर्मल सुपर नॅचरल आहे ना, तर काही गोष्टी प्रूव्ह झालेल्या आहेत त्याच्यावर अभ्यास असतो. म्हणजे पुनर्जन्म म्हणा, ठीक आहे, किंवा जे म्हणतात ना आपलं म्हणजे काही असतात जेव्हा पॅरानॉर्मल गोष्टी असतात, सुपर नॅचरल गोष्टी असतात. म्हणून ते मोस्टली हे जे डिग्री असतात ना, जे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर असतात ना, त्यांच्यासाठी ते हे आहे, ॲप्लिकेबल आहेत ते. म्हणून म्हणजे जर का त्या PhD इन पॅरासायकोलॉजी डिग्री केली ना, तर पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनसाठी तू पुढे हे करू शकतोस. म्हणजे असे बरेचसे इंडियामध्ये पण आहेत असे डिग्री होल्डर. आणि म्हणजे हेच आहे. आणि असं तरी म्हणजे सेन्सिबल वाटत नसेल ना, तर मला असा प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे एखादा कोण क्रिमिनल असेल, सिरियल किलर असेल, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होते, तर त्याला त्याची आधी इच्छा पूर्ण का करतात? जे डेथ विश किंवा लास्ट विश जे म्हणतात ना, किंवा एखादा कैदी असेल त्याला फासावर जेव्हा लटकवतात ना, तर त्याला तोंडाला काळा कपडा का म्हणतात, काळा कपडा का बांधतात? का म्हणतात? हां, तर म्हणजे त्याचं आहे उत्तर. म्हणजे जे आपले प्रेक्षक जे असेल ना, कमेंटमध्ये पण तुम्ही टाकून सांगा. त्याचं कारण असं पण आहे, म्हणजे ही ॲक्च्युली जी पद्धती आहे ना, खूप जुनी पद्धत आहे. राजा महाराजांपासून वगैरे ही पद्धत आहे. बाहेरच्या देशामध्ये आणि आपल्या देशामध्ये पण अशी पद्धत आहे. ठीक आहे. म्हणजे असं म्हणतात ना, की त्यांनी या आयुष्यामध्ये जे निगेटिव्हिटी केली आहे ना, ठीक आहे, त्यांची शिक्षा त्यांना याच जन्मात मिळते. आणि पुनर्जन्मामध्ये ते निगेटिव्हिटी येऊन ते परत नाही आला पाहिजे ते. म्हणून म्हणजे हे एक असं आहे. आणि हा जो उल्लेख जो आहे ना, हे जे आहे ना, मी एका संबोध घेतोय एका मराठी पुस्तकामधनं. आणि हे पुस्तक एका मराठी IPS ऑफिसरने लिहिलं आहे. पुस्तकाचं नाव आहे तुरुंगरंग. आणि जे ऑथर आहेत ना, ते IPS रवींद्रनाथ पाटील सर आहेत. ठीक आहे. आणि त्यांनी ही गोष्ट आहे ना, म्हणजे हे तुरुंगामधले जे आपबीती आहेत ना, त्याबद्दल त्यांनी या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. आणि खास करून सिरियल किलर्सबद्दल त्यांनी हे दिलेलं आहे की त्यांची लाईफ कशी असते. म्हणून हे आहे. ठीक आहे. आता म्हणजे बरंच आपण बोलूया, थोडं गोष्टीकडे पण आपण जाऊया. आणि सायन्सचाच एक किस्सा होता. आणि मी तेव्हा MBA करत होता. माझ्या बॅचमध्ये एक मुलगी होती आणि ती जवळजवळ 1 महिना आली नव्हती. आणि 1 महिन्यानंतर आली होती ना, तर म्हणजे खूप अशी एकदम वीक झाली होती. हाडाचा असा सांगाडा झाला होता, डोळे पण एकदम असे काळे पडलेले. आणि बॅचमधले बघून सगळे एकदम सरप्राईज झाले होते. सो मी पण तिला विचारलं होतं, आम्ही कॅन्टीनमध्ये बसलो होतो. बोललो क्या हुआ? बोलता इतने टाइम बाद आ रही है. तर तिने सांगितलं की मेरा 1 महिना पूरा हेल्थ था. बोला म्हणजे यू कांट इवन इमॅजिन मधले कसे तिने दिवस काढले. तर तिचा इन्सिडेंट झाला होता की माटुंगाला आमचं कॉलेज होतं आणि सायन कुर्लाच्या इन बिटवीन ती राहायची. ती ॲक्च्युली होती पंजाब हरियाणा साईडची होती, पण ती पेईंग गेस्ट म्हणून राहायची. आणि म्हणजे तिचं आहे ना स्टेशनपासून वॉकिंग डिस्टन्सवर अंतर होतं. आणि समथिंग दॅट डे आहे ना, तिचं काहीतरी कम्युनिटीमध्ये एक लग्न होतं. ते आणि ती रात्री 12:30 वाजता मे बी ती शॉर्टकट म्हणून रेल्वे ट्रॅकवरनं चालत आली. आणि तिच्यासोबत अजून 2 जणी होत्या ना, त्या रूममेट्स होत्या तिच्या, त्या घरीच होत्या. आणि ही जात होती. तर तिने दोघींना सांगून ठेवलं होतं की म्हणजे थोड्या वेळासाठी तुम्ही खाली या, मी त्या गल्लीच्या नाक्यापर्यंत येईपर्यंत मी फोन चालू ठेवेन, म्हणजे सिक्युअर वाटावं. रात्र पण झाली होती आणि तिथे लाईट्स पण जास्त नव्हत्या. आणि फक्त जो रस्ता जो होता ना, तिथे समथिंग रेसिडेन्शियल एरिया आहे आणि मग स्ट्रीट लॅम्प नव्हते आणि बिल्डिंगचेच लाईट होते. मग तिने जसं सांगितलं होतं तसं. आणि ती चालते, फोन चालू आहे आणि एकमेकींना बघत होती. तिकडे 2 जणी उभी होत्या आणि ती एकटी चालते, ती माझी फ्रेंड. आणि फोन चालू आहे आणि ती दोघींना म्हणते फोनवर की मेरे पीछे कोई चल रहा है क्या, मेरे को पायल की आवाज़ आ रही है. ती 2 जणी म्हणतात बोली कोई दिख नहीं रहा है. तर बोला नहीं, बोला मेरे पीछे कोई चल रहा है, मेरे को साफ पायल की आवाज़ सुनाई दे रही. ती घाबरलीने पळत गेली दोघींकडे. आणि ती दोघींबरोबर भांडते. मग तुमको दिखता नहीं क्या वो औरत जा रही है. बोला की ती व्हाईट साडीमध्ये. आणि त्या दोघींना दिसली, पण थोड्या वेळाने त्या तिघींना पण ती दिसली. ठीक आहे. आणि तिघींमध्ये आहे ना म्हणजे एक छोटी भांडणं लागली. त्यातली एक जण म्हणते की नाही ती जाते आहे, एक जण बोलते की नाही ती थांबली, आणि तिसरी म्हणते की नाही ती मागे चालली आणि पुढे चालली आहे. आणि फायनली थोड्या वेळानंतर तिघींना पण कळलं, ती बाई होती ना व्हाईट साडीमध्ये, केस सोडले होते, ती उलटी चालते. उलटी चालते म्हणजे तिची पाठ दाखवते आणि ती उलटी चालते. आणि तिची हाईट आहे ना 8-10 फूट वाढायला लागली. आणि पैंजणीचा आवाज कॉन्स्टंट चालू आहे, म्हणजे एक रिदम असतो ना
कंटिन्युअसली त्यांना आवाज येतो की कोणतरी कंटिन्यू चालतंय. आणि तिघी घाबरल्या. फर्स्ट फ्लोअरवर समथिंग राहत होत्या, लाईट्स वगैरे ऑफ केले आणि इतक्या घाबरल्या होत्या ना, म्हणजे त्यांना आवाज कंटिन्युअसली होता, पण कमी होते जास्त होत्या, पण कॉन्स्टंट आवाज येत आहे. आणि पहाटे 3 पर्यंत म्हणजे चालू होता आवाज. ठीक आहे. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी आहे ना, तिची मैत्रीण तिला खूप ताप भरला. कंटिन्युअसली 15 दिवस तिला ताप भरला. रिपोर्ट्स वगैरे सगळ्या नॉर्मल. डॉक्टरकडे जाते, गोळ्या घेते, काहीच फरक पडत नाही. ती जेव्हा गल्लीच्या नाक्यावर जायची ना, बाहेर पडायची ना, काम असायचं, ती ठीक आहे बेशुद्ध पडायची. आणि म्हणजे काही लोक तिला मग डॉक्टरकडे घेऊन जायचे. आणि तिचं असं म्हणणं होतं ना, की जेव्हा बेशुद्ध पडली ना, तर ती जेव्हा तिला जाग यायची ना, शुद्ध यायची, तर तिला थोडं रिलॅक्स वाटायचं. आणि मग असे बरेच दिवस होऊन गेले. मग ह्यांना वाटलं की मे बी कोणाला तरी ब्राह्मणाला किंवा भटाला बोलवायला पाहिजे. तर त्यांनी बोलवलं घरी आणि वाटतं त्यांनी काय असं प्रोसेस वगैरे केली आणि ब्राह्मणाने वाटतं तिला मार्गदर्शन दिलं. तर ॲक्च्युली त्या दिवशी सीन असा झाला होता की ती लग्न अटेंड केलं होतं ना, त्या लग्नात तिला आहे ना फर्स्ट टाइम अत्तर ट्राय केलं होतं आणि ते चुकून सांडलं. आणि जेव्हा ती आली ना लग्न अटेंड करून, तर ती रेल्वे ट्रॅकवरनं चालत आली आणि समथिंग स्ट्रॉंग परफ्यूम लावला होता आणि केस पण सोडले होते. तर तिच्या मागे कोणतरी लागलं होतं म्हणून. आणि जे बेशुद्ध पडायचं कारण असं होतं ना, की ती एनर्जी आहे ना तिला सोडून जायची आणि ती परत यायची. मग तिचं असं म्हणत होतं की जब मैं मतलब बेशुद्ध पडायची ना ती, तर तिला ते रिलॅक्स वाटायचं. मग थोड्या वेळाने परत त्याचं अंग एकदम जड झाल्यासारखं वाटायचा. मग त्यानंतर वाटतं काही ते मंदिरं जाऊन मग तिने छोटी मोठी काय पद्धत केली असेल, त्याच्यानंतर ती ओके झाली होती म्हणून. मग ती बोलली की तेव्हापासून म्हणजे ती स्ट्रॉंग परफ्यूम अत्तर लावायचं सोडून दिलं. दॅट वॉज द फर्स्ट अँड लास्ट टाइम तिने यूज केला असेल. म्हणजे मी असं ऐकलं होतं की म्हणजे आपण स्ट्रॉंग परफ्यूम मारतो किंवा केस सोडणं वगैरे, कधी जशी निगेटिव्ह गोष्टी अशा अट्रॅक्ट होतात जेव्हा तू पास होतो ना. तर हे तिच्याकडनं मी ऐकलं होतं. म्हणजे हा एक एक्झाम्पल आहे की असं झालं होतं किस्सा म्हणून. त्यानंतर ती कम्प्लिटली बरी कधी झाली? झालं ते महिना झाला, पण ते जे विकनेस होतं ते दिसत होतं. म्हणजे पूर्ण ओके झाली, ते ताप पण गेला आणि ते नॉर्मल झाली म्हणून. ते जवळजवळ त्या गोष्टीला महिना होऊन गेला. त्यामुळे तिचे एक्झाम्स वायवा पण राहिले होते. मग तेव्हा नंतर ती कॉलेजमध्ये यायला चालू झालेली. आणि दुसरी तुझ्याकडे एक मला वाटतं कशेडी घाटची पण गोष्ट होती. कशेडी घाटातलीच गोष्ट आहे आणि रिसेंटलीच गोष्ट आहे. म्हणजे 1.5 महिना झाला असेल मग मित्राने सांगितलं. आणि म्हणजे आता प्रिव्हियसली आपण भूतांची जत्रा म्हणलं ना, ती भूतांची एक वरात पण आहे. ओके वरात हा प्रॉपर वरात हा. म्हणजे नवरा बायको, नंतर लग्नानंतरची वरात, नवरा बायको आणि जे असतात ना सगळे रिलेटिव्स वगैरे. तर तो मित्र होता. म्हणजे त्याला पण असं काही या गोष्टींमध्ये विश्वास नव्हता आणि तो कोकणात जात होता. कशेडी घाट लागतो ना, त्याची फॅमिली होती आणि वडील फ्रंटला बसले होते आणि मागे फॅमिली होती त्याची. रात्र झाली होती आणि ही लोक जेव्हा घाटातनं जात होते ना, तेव्हा रस्त्याच्या एका बाजूने अशी माणसं जात होती आणि ह्याने साईडने गाडी काढली. जेव्हा गाडी पास होत होते ना, त्या वडिलांनी बघितलं की माणसं आहेत, माणसासारखी दिसतात. तर वडील त्याला म्हणाले, अरे ही बघ माणसं चालेत, बोला वरात आहे वाटतं. तर मित्र म्हणाला त्यांना की तुम्ही बघितलं काय? तर म्हटलं हो वरात आहे. ठीक आहे. आणि ते साईड मिररमधनं बघतायत, त्यांना काही दिसलं नाही आणि बाहेर काच घालून बघतात पण आहे, काच खाली करून बाहेर. ही सगळी माणसं गायब झाली. तर मित्राने पण बघितलं ती गायब झाली. तर त्यांनी वडिलांनी बघितलं, अरे तू बघितलंस काय वरात होती मागे? तर म्हटलं नाही मी नाही बघितलं. आणि ॲक्च्युली मित्राने आहे ना ते टाळाटाळ केलं आणि त्याला वाटायचे वडील घाबरते. त्या दोघांनी पण बघितलं. ते ऑब्व्हियसली मित्र ड्रायव्हिंग करत होता, त्याने बघितलं. तो बोला अरे मी बघितलं प्रॉपर, अख्खी वरात होती ती. आणि जेव्हा मागे वळून बघताय आणि म्हणजे तेव्हाच त्याने हे केलं, इग्नोर केलं वडिलांनी की काही नव्हतं वगैरे म्हणून असं. मला त्याच्यावरून आहे ना अजून एक गोष्ट आठवली भाई, की जसं तू बोललास वरातचं, तेव्हा ही मी गोष्ट कोणाकडून ऐकली माहिती नाही, आपल्या पॉडकास्टवर झालेली आहे की नाही माहिती नाही. मला वाटतं सारंगने घेतली होती. पण तेच त्याच्यात पण ते होते की ते लोक एकदा खूप रात्र झालेली, 1-1:30 वाजलेले आणि ते लोक त्यांच्या सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये वगैरे होते आणि असं एरियामध्ये फिरत होते. तर त्यांनी ना बघितलं की समोरच्या सोसायटीमध्ये ना बरेच असे लोक जमलेत. त्यांना वाटलं कोणतरी गेलंय. ते जरा जवळ गेले, बघितलं बघ कोण आहे काय आहे. ते बघितलं की लोक आहेत जे तिरडी कोणाला तरी घेऊन चाललेत आणि खांद्यावर. आणि ते बोलतो अच्छा तर जात आहे ते बाजूला चालले. पण थोड्या वेळेनंतर परत जेव्हा ते आले ना तिथे, त्यांनी बघितलं ते माणसाला घेऊनच चाललेत. म्हणजे कसं होत होतं की त्यांना दिसत होतं की कोणतरी चाललंय, पण ते लोक पुढे जातच नव्हते. म्हणजे तो एक इल्युजन तिकडे बनवण्यात आलेलं आहे, कोणाला तरी घेऊन जात आहे. तो टाइम लूप असेल, तो टाइम लूप असणार. म्हणजे तेच आहे यार. म्हणजे अशी एक गोष्ट पण ऐकली होती की जे वरातीवरनं येत होते
म्हणजे सगळी जण होती, माणसं बरीच होती. एक ट्रक होता मोठा आणि गावाच्या जवळ जेव्हा आले ना तर समथिंग ती पुलावरनं काही ते ॲक्सिडेंट झाला की ती ट्रक अख्खी उलटली, ती नदीमध्ये पडली आणि बरीच माणसं वाहून गेली, कोणच सापडले आणि सगळे होते, लहान मुलं, वयस्कर माणसं सगळे होते. जीव गेला सगळ्यांचा. हो. आणि म्हणते त्याच्यानंतर अजूनही असं म्हणतात ना की तो असा काही टाइम लूप आहे ना, तर रात्री म्हणजे आवाज येतो वाजवण्याचा, वरातीचा नाचवता तसा आवाज येतो. मला लोकेशन इझिली नाही माहिती पण मी ऐकलंय कुठून तरी. तेच. आता तो सेकंड जो इन्सिडेंट होता ना माझ्या काकासोबत झाला होता, म्हणजे आता बरीच वर्ष झाली आहेत आणि त्यांनी ना म्हणजे आमच्या मूळ गावी नाही, त्यांनी एका वेगळ्या गावी घर बांधलं होतं आणि तेव्हा काका काकी राहायचे आणि त्यांनी एक म्हैस पाळली होती. आणि नॉर्मली तुला माहिती असेल की जी गुरंढोरं असतात ना सकाळचे सोडतात, संध्याकाळी ते रिटर्न येतात. ठीक आहे. एखादी नवीन कोण असेल प्राणी, म्हैस असो किंवा काही बैल किंवा गाय वगैरे असेल ना, तर ते नॉर्मली ते सोबत राहावं लागतं. पण ती म्हस होती त्यांच्याकडे आधीपासून होती, ती सकाळी जायची आणि मग संध्याकाळी रिटर्न यायची. कधीतरी ते बाहेर सोडायचे तिला. आणि झालं एक दिवस त्यांनी सकाळी सोडलं आणि संध्याकाळ झाली, 3 चालू झाली, रात्र सुरुवात झाली, ती आलीच नाही. आणि मग काका वाटतं शोधायला निघत होते, तर काकीने थांबवलं, म्हणलं नका जाऊ, रात्र खूप झाली आहे, पहाटे जावा, आज अमावस्या पण आहे. तर काका काय तयार नव्हता ऐकायला. म्हटलं मी जाऊन येतो, जंगल पण आहे ना आणि ते गाव हे असं होतं ना की म्हणजे जंगलाने घेरलं होतं, गावची सीमा आहे ना ओलांडताच जंगल चालू होतं. आणि मग काकाने ठरवलं की जायचं आणि शोधायचंच. ठीक आहे. मग काकी बोलली की मी पण येते सोबत. मग ही लोक लवकर जेवले आणि निघाले आणि तेव्हा त्यांनी एक कुत्रा पाहिला होता, एक डॉगी पण होता त्यांचा. मग काका काकी आणि ते कुत्रा आहे ना त्यांनी गावात शोधलं, नाही सापडली. मग त्यांनी ठरवलं की जंगलात जायचं, म्हणजे एक थोड्या डिस्टन्सवर. आणि वारा पाऊस चालू होता आणि त्यांना गाडी म्हैस सापडली त्यांना. आणि झालं असं ना की अंधार खूप होता, हे रस्ता चुकले. ठीक आहे. जंगलात घुसलेले आणि त्यांना असं म्हणजे अंदाज नाही आला. आता त्यांचं एक असं प्रेडिक्शन होतं की जे प्राणी जे असतात ना त्याची विजिबिलिटी चांगली असते रात्रीची. तर त्यांनी असं ठरवलं की आहे ना म्हस आहे तिला पुढे हाकलवतो, ती चालेल. ठीक आहे. मागे कुत्रा राहू दे आणि काका काकी मागे. मग त्यांचं ठरल्याप्रमाणे म्हैस पुढे होती, कुत्रा पण होता आणि काका काकी मागे होते. आणि थोड्या वेळाने असं जरा ती म्हसला हकलवतात मागून, म्हणजे हकलतात पुढे चालायला. ती मध्येच थांबते, मध्येच हळू चालते, म्हणजे ती पुढे चालायला मागत नव्हती. ठीक आहे. आणि नंतर त्याचं कारण असं होतं ना की पुढे आहे ना 50 लोकांचा ग्रुप चालत होता. ठीक आहे. आणि काकांनी बघितलं, काकीला सांगतात ते पण माणसं आहेत सोबत, त्यांच्यासोबत जाऊया. तर काकीला डाऊट आला की म्हटलं एवढ्या रात्रीच्या जंगलात काय करतात. बोलत ती वरात दिसते, बोलत चल जाऊया सोबत. ती वरात चालली आहे, त्यांच्या मागे ती म्हस आहे, पण ती म्हस थांबते, अधूनमधून थांबते, जायला मागत नाहीये. आणि ते काका मागून हकलतात. आणि थोड्या वेळाने लक्षात आलं, काकांना डाऊट आला की म्हटलं यार बोल काहीतरी अनयुज्युअल वाटतंय. ठीक आहे. आणि इनफॅक्ट ती लोक आहे ना म्हणजे जंगलाच्या आत डीप चाललेत, गाव खूप मागे राहिलंय. आणि कुत्रा पण जो होता ना तो मध्ये तसा घाबरून मागे पुढे होत होता. ठीक आहे. आणि हळू चालायला लागले, ते हाकलतात मागे. आणि काकांना ॲक्च्युली कळलं होतं की काहीतरी गडबड झाली आहे. ठीक आहे. ही गोष्ट नॉर्मल नाही आहे. आणि ते काकींना म्हणजे असं गप्पा गोष्टीमध्ये गुंतवत होते, मग ती घाबरू नये म्हणून. झालं असं की ती म्हस जी होती ना ती सडनली जम्प केली, तिने उडी मारली आणि ते काका काकीच्या मागे गेली. आणि कुत्रा पण असा रडत रडत त्यांच्या मागे गेला. तो जो अख्खा जो ग्रुप होता ना 50 लोकांचा, तो गायब झाला, त्यांच्या डोळ्यासमोर गायब झाला तो. आणि ही लोक घाबरले होते. हो. आणि ही लोक घाबरले होते. मग ह्यांनी ठरवलं की आता जसं आहे तसं आपण उलटं जाऊया. मग ही लोक जसे आले तसेच मागे रिटर्न गेले आणि वाटतं पोचेपर्यंत त्यांना पहाट झाली, बाहेर पडले. आणि झाला इन्सिडेंट. त्याच्यानंतर मी काकांना विचारलं होतं की म्हणजे कशावरनं ती माणसं नव्हती काय. तर त्यांनी बरेचसे असे एक्झाम्पल सांगितले. ठीक आहे. आता एवढा पाऊस पडत होता, वारा पाऊस चालू होता, ही लोक पूर्ण भिजले होते, ती लोक अजिबात भिजली नव्हती, अख्खी वरात नॉर्मल चालते. ठीक आहे. ते पण रस्ता खराब आहे, पूर्ण पायाखाली चिखल आहे आणि तरी ती लोक एकदम असे स्विफ्टली चालतात. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे जेव्हा ते म्हस हाकलत होते ना तर ते हाक मारतात की चालू द्या, म्हणजे वाढ द्या म्हणून. ती लोक अजिबात काही त्यांनी रिस्पॉन्ड नाही केलं. आणि एवढा 50 लोकांचा ग्रुप आहे, आपापसात काहीतरी बोलतात तर ती नुसतं चालत होते. म्हणजे असं पण असेल, मे बी चकवा लागला असेल किंवा एक टाइम लूपमध्ये फसले होते, पण त्यांना एवढं कळून समजलेलं की काहीतरी गडबड झाली होती तिकडे. तो त्यांनी एक इन्सिडेंट सांगितलं होतं. तू एक मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेची पण गोष्ट बोलणार हो. ते पर्सनल एक्सपिरियन्स आहे. म्हणजे नॉर्मली असं आहे की यार मी बरंच ट्रॅव्हलिंग करतो, मला फिरायला आवडतं, महिन्यातनं 2-3 वेळा ट्रिप. ही मला वाटतं साधारण 2016ची गोष्ट आहे ही.
2016ची गोष्ट आहे. आणि आमचा जो कॉलेजचा जो ग्रुप आहे ना, म्हणजे अजूनही आम्ही फिरायला जातो, आउटिंगला जातो. महिन्यातनं कमीत कमी 2 ट्रिप आमच्या असतात. ठीक आहे. आणि सोफार आमचे सगळे ट्रिप्स एकदम व्यवस्थित झालेले आहेत. पण तो असा एक इन्सिडेंट होता ना, मी थोडक्यात वाचलो होतो. वाचला होतास मरता मरता 3 वेळा, म्हणजे एकाच ट्रिपमध्ये. एकाच ट्रिपमध्ये 3 वेळा त्याच ठिकाणी, एकाच ठिकाणी तीच गाडी आणि तीच लोक, जे माझे फ्रेंड्स जे होते ना. आणि तो एक असा म्हणजे मी प्रत्यक्षात आम्ही बघितलं नव्हतं, पण एक असा एक इन्सिडेंट झाला होता ना, की त्या स्पॉटला आहे ना ब्रेक फेल झाला होता. गाडी नवीन, 4 महिने झाले, टॉप मॉडेल, आणि तो ड्रायव्हर पण स्किल्ड. माझा जो मित्र आहे ना विकास, तो स्किल्ड ड्रायव्हर आहे. ठीक आहे. आणि त्याच ठिकाणी गाडी ब्रेक फेल होऊन आणि स्टिअरिंग आहे ना एका साईडने पूर्ण हे होतं, म्हणजे पुश केल्यासारखं. आणि ते जे स्पॉट मी तुला सांगतो कुठे आहे, ते मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेलाच आहे. आणि म्हणजे आम्ही जेव्हा जात होतो ना एका ठिकाणी, म्हणजे आम्ही पुण्याला किंवा कुठे सिंहगडला आम्ही समथिंग फिरायला जात होतो, तर तिथे त्या हायवेला आहे ना, तिथेच गाडी ब्रेक फेल झाली. म्हणजे ब्रेकचा पॅडल पूर्ण खाली गेला आणि स्टिअरिंग आहे ना एका साईडने पूर्ण येत होती. म्हणजे गाडी आहे ना जवळजवळ आहे ना 7 ते 8 सेकंडसाठी गाडी ड्रिफ्ट झाली आणि कधी डिवायडरला पण आपटली असते आणि गाडी ऑफ रोड पण गेली असती. असा प्रकार झाला. म्हणजे 7 सेकंडचा जो टाईम होता ना, म्हणजे आपण रोलर कोस्टरमध्ये कसं पोटात गोळा होतो, तर तशी एकदम कंडिशन झाली होती. म्हणून त्या कंडिशनमधनं म्हणजे त्या बाहेर आलो आहे. ते म्हणजे खूप डेंजरस सिच्युएशन होतं. म्हणजे काय होईल काय माहिती, म्हणजे गाडीचा जरा बॅलन्स गेला की झालं. म्हणून आणि 3 वेळा झालं यार, एकाच ठिकाणी 3 वेळा झाला. मग तो म्हणजे आम्ही त्या प्रत्यक्षात आम्ही काय बघितलं नव्हतं, पण जो स्पॉट जो आहे ना, म्हणजे मी बाकीच्या वेळेस मी जेव्हा प्रायव्हेट बसने जेव्हा आलो आहे ना, तर म्हणजे 3 लेन आहेत, प्रॉपर असा सरळ रस्ता एक्सप्रेस हायवे. आणि रस्त्याच्या आहे ना म्हणजे बाहेर आहे ना पूर्ण असं मैदान आहे. तिथे आहे ना एक अशी चौकी आहे. त्या चौकीवरनं साधारण मला वाटतं 20-25 किलोमीटरच्या अंतरावर आहे ना गाड्यांचं खच पडलेलं आहे. ॲक्सिडेंट झालेल्या गाड्या आहेत. आणि गाड्यांचं म्हणजे असं चेंदामेंदा झाले आहेत ना, की ते बघूनच कळेल की तिथे कोणच गाडीमध्ये कोण सर्वाइव्ह झालं नसणार. हां. आणि ते बघून एकदम वेगळीच फिलिंग यायची. आणि तिथेच त्याच ठिकाणी आहे ना म्हणजे गाडी ब्रेक फेल होणं आणि स्टिअरिंग हे होणं. ठीक आहे, हे झालं. त्याच्यानंतर मेकॅनिकला दाखवून मेकॅनिक काय म्हणतात की असं होऊ शकत नाही. एक जण बोलतो मैं तो 20 साल से काम कर रहा हूँ, वो ब्रेक फेल होना, वो स्टिअरिंग ऐसा होना, वो तो पॉसिबल ही नहीं है. मला गाडीबद्दल माहिती नाही, पण त्याने आम्हाला सगळं ब्रेक पॅडल वगैरे सगळं खोलून दाखवलं, सगळं प्रेशर वगैरे चेक करून दाखवलं. परफेक्ट होतो. हो. मग आता मी तुला सांगतो, आम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र दौरा केला आहे, कोकण दौरा केला आहे, गोवापर्यंत आम्ही गेलो आहे. आणि तीच गाडी जो मित्र घेऊन आहे ना, तो म्हणजे जयपूरला गेला, दिल्लीला गेला, अजमेर वगैरे सगळं फिरून आलं आहे. ठीक आहे. तर त्या रस्त्याने गेला तर म्हणजे आहे ना तेव्हा तसा इन्सिडेंट झाला होता, पण बाकीच्या रस्त्याने एवढा काही झाला नव्हता प्रकार. नाही, मला तेच जो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे ना भाई, खूप जास्त डेंजरस पण वाटतो. म्हणजे त्यासाठी नाही, पण तिकडे खूप लोकांच्या आधी ऍक्सिडेंट झालेत, तिकडे जीव गेलेत लोकांचा. आणि इव्हन तो रस्ता पण घाटातला आहे. नाही, आणि तुला सांगतोय की 2 वेळा तर आहे ना, म्हणजे एकदा आहे ना म्हणजे तो जो स्पॉट जो सांगितला ना, तो पुण्यावरनं मुंबईला येताना आहे. ठीक आहे. तो गाड्यांचा जो खच पडलेला आहे ना, आणि इनफॅक्ट म्हणजे आम्ही मुंबईवरनं पुण्याला जाताना तो एकदा ब्रेक फेल झाला. ठीक आहे. म्हणजे रात्री 1 वाजून गेले होते. येताना पण 2 दिवसांनी तसाच सीन झाला. त्याच्या 4 महिन्यानंतर पण आम्ही कोकणात जायचं होतं. आणि आम्ही मग त्यावेळेस आम्ही सांगितलं की मुंबई पुणे कोल्हापूर करून गगनबावड्यामधनं आम्ही राजापूर कोकणामध्ये घुसायचं. तर त्यावेळी पण असं केस, त्यावेळी लिटरली असं झालं ना की गाडीचा ब्रेक फेल झाला होता आणि जो ट्रक होता ना, तो ट्रक पूर्ण आहे ना म्हणजे क्रॉस करून आडवा होऊन तो दरीत गेला. आणि गाडीचा ब्रेक फेल होता होता त्याने गेअर डाऊन करता करता आहे ना लिटरली ना रस्त्याच्या कडेला गेली होती. आणि मागे पुढे आम्ही बघतोय ना, म्हणजे नॉर्मली मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तो खूप असा वर्दळवाला हे आहे. ठीक आहे. म्हणजे बरेच गाड्या वगैरे, त्यावेळी जास्त गाड्या नव्हत्या. मी मागे बघतोय, पुढे बघतोय, लांबपर्यंत गाड्या होत्या. मला भाई माझा एक इन्सिडेंट आठवतो. मी पहिल्यांदा पुण्याला जात होतो आणि मित्राची गाडी होती, त्यात जात होतो आम्ही. आणि आम्ही अराउंड 6 वाजता मुंबईतून गाडी सोडली आणि पुण्याला जाईपर्यंत अर्ध म्हणजे झोपेत होतो आम्ही. तर मी अर्ध्या वाटात झोपून गेलो भाई. आणि झोपून गेलो आणि अचानक झोपतो, एकदम गाढ झोपेत आहे मी. अचानक जोरात ब्रेक मारल्याने पुढे गेलोय, समोर बघतोय तर भाई समोर मला वाटतं कोणती होंडा सिटी की काय स्विफ्ट असेल, भाई ती एकाच जागेवर राऊंड 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 फिरते आहे. आणि जरा पण ती म्हणजे ऑलमोस्ट खाली जायलाच आली आहे, पण ते माहिती नाही जर नशीब की काय वाचली ती. पण ते जेव्हा बघितलं ना आम्ही, बाई फाटून हातात आली आमची की बाई समोर, की म्हणजे काय माहिती काय झालं, की ती कोणत्या गाडीला ठोकायला गेली की काय लागलं. एका गाडीला वाटतं तरी टक्कर मारली आणि मग एका जागेवर ब्रेक मारायच्या चक्करमध्ये ती फक्त ड्रिफ्ट खाते एका जागेवर.
आणि बोलो भाई आम्ही जरा पण मागे पुढे असतो ना गेलो असतो सर तर असं खूप होत असतं ते भाई. आणि हा असं म्हणजे ह्याला काही एक्सप्लेनेशन नव्हतं. म्हणजे ज्या दिवशी इन्सिडेंट झाला तर आम्ही घाबरलो होतो, म्हणजे बरं थोडक्यात वाचल्यासारखंच झालं ना. आणि आम्ही म्हणजे दुसऱ्यांना त्याने मित्राने त्याच्या भावाला पण गाडी चालवायला दिली, मेकॅनिककडे पण गेले होते, सर्व्हिस सेंटर दिली, तर ते लोक सांगतात की असं पॉसिबलच नाही आहे की म्हणजे ब्रेक पेडल खाली जाणं आणि स्टिअरिंग पूर्ण एका साईडला पूर्ण खेचणं, म्हणजे समजलं ना की कोणतरी जोर लावून असं हे केल्यासारखं खेचल्यासारखं म्हणून. आणि मी बघतोय डोळ्यात ना की तो जो माझा फ्रेंड आहे ना विकास, तो स्ट्रगल करतोय स्टिअरिंगवर हे करायला. काही एक्सप्लेनेशनच नव्हतं त्याला. म्हणजे सांगतोय लिटरली आम्ही 25-30च्या स्पीडने आम्ही घरी आलो रिटर्न. बट त्यानंतर म्हणजे प्रिकॉशन म्हणून म्हणजे खास करून जे आहेत ना विकासचे वडील वगैरे जे आहेत ना, माझे फ्रेंडचे वडील ज्यांची गाडी आहे, तर ते निघताना म्हणजे व्यवस्थित नाळं वगैरे हे करतात असे करून, आणि मग दिवाबत्ती लावून मग आम्ही हे करतो, नामस्मरण करून आम्ही निघतो. ते इनफॅक्ट त्यावेळी पण आम्ही म्हणजे असं नामस्मरण केलं होतं. मी सांगून ठेवलं होतं की जाताना आपण म्हणजे असे लोकेशनवर जर का गेलो ना तर तिथे आपण जरा म्हणजे तिकडचे देऊळ वगैरे जाऊन येऊया, जे मेन जे क्षेत्र आहेत ना तिथे ॲटलिस्ट जाऊन येऊया. म्हणजे मला असं इनफॅक्ट शॉर्टमध्ये म्हणायचं आहे की जिथे आपण ट्रॅव्हलिंग करतो फॅमिलीसोबत ना, ॲटलिस्ट 1-2 देवळात तरी जाऊन या, म्हणजे थोडं म्हणजे सिक्युअर राहण्यासाठी म्हणून. तेच. आणि तू अजून एक ते आपल्या गोष्ट होते वो ट्राखंडार जागेवाला ज्याला आपण म्हणतो. हो यार, म्हणजे आपण एवढे पॉडकास्ट करतोय ना कोकणाबद्दल गोष्टी तर आपण घेतलीच पाहिजे ना. सो बेसिकली हे 2 गोष्ट आहेत आणि रिअल इन्सिडेंट झालेले आहेत. आणि एक तर फ्रेंडसोबत झालं आहे, मी त्याच्या गावी गेलो होतो. आणि दुसरं जे आहे ना म्हणजे माझे क्लोज रिलेटिव्ह आहेत. आणि म्हणजे ते पण वाटतं सिंधुदुर्ग गावातलीच गोष्ट आहे तिकडे. आणि म्हणजे त्यांच्या शेजारी झालं होतं. त्यांच्या शेजारी जे होते ना ते ॲक्च्युली त्यांचं गाव ते मूळ गाव नव्हतं, ते पाहुणे होते. ठीक आहे. आणि म्हणजे त्यांनी जागा होती त्यांनी तिथे घर बांधलं आणि समथिंग गृहप्रवेश आणि वास्तुशांतीची पूजा ठेवली होती. आणि म्हणजे कोविडच्या नंतरचीच गोष्ट आहे, म्हणजे जेव्हा सांगितलं होतं ना की डिस्टन्स ठेवायचं वगैरे असं म्हणून, त्यामुळे त्यांनी जास्त लोकांना इन्व्हाइट केलं नव्हतं. इनफॅक्ट त्यांनी गावातल्या लोकांना पण इन्व्हाइट केलं नव्हतं. आणि त्यांनी जी गृहप्रवेश किंवा जी असते ना वास्तुशांतीची पूजा जी होती ना त्यांनी एकदम पटापट केली. बट पण त्यांनी बाहेरून बोलवला होता. ओके. म्हणजे इकडचा नव्हता, गावातला नव्हता, वरचा असं कॉन्टॅक्ट मधला नव्हता तो. यांनी संध्याकाळी पूजा घातली. ठीक आहे. आणि नंतर मग पटापट यांनी आवरलं. आणि मग जेव्हा पूजा होऊन जेव्हा प्रसाद वाटायला गेले ना तर ते घरातली जी एक बाई जी होती ना त्याला खिडकीतनं कोणतरी चालताना दिसलं. म्हणजे असं उंच धडधाकट माणूस आणि हातात दांडा. ती घाबरली आणि सगळ्यांना बोलते की ते उंच धिप्पड माणूस कोणतरी चालतोय. आणि मग सगळी जेव्हा माणसं बघायला होती ना, घरामध्ये 15 जण होती, 15च्या 15 जणांना आहे ना तो माणूस दिसतो त्यांच्या घराच्या अवतीभोवती चालतोय, फेऱ्या मारतोय. आणि ही लोक घाबरून घराच्या बाहेर पडायला बघत होती तर तो दरवाज्यात येऊन उभा. आणि हे रिअल इन्सिडेंट झालेलं आहे. हे मला त्या रिलेटिव्हने सांगितलंय, त्यांच्या बाजूला झालं होतं ते. म्हणजे इनफॅक्ट आहे ना म्हणजे ते घराच्या बाहेर जाऊ शकत नव्हते. आणि हा 1.5 तास प्रकार चालू होतो. ते खिडकीमधनं जायचे, तो फेऱ्या मारायचा, दरवाजाजवळ जात होते तर तो दांडा घेऊन तो उभा होता. मग ह्यांनी वाटतं गावातल्या माणसांना फोन करून बोलवलं आजूबाजूच्यांना, तर ते 3-4 व्यक्ती आले जे थोरले व्यक्ती होते ना गावातले. आणि त्यांना पण ते दिसलं की आहे दांडा घेऊन चालतंय वगैरे, फेऱ्या मारतोय. तर ही लोक घराच्या आत जाऊ शकत नव्हते, घरातले बाहेर जाऊ शकत नव्हते. यांचं खिडकीमधनंच काय बोलणं चालू होतं. आणि गावातल्यांना तुला माहिती आहे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात बहुतेक तरी. मग ह्यांनी वाटतं तेव्हा यांना नारळ दिला, गारानं घातला, तेव्हा ते जे होतं ना कोणी ते शांत झालं ते. आणि ॲक्च्युअल म्हणजे असं झालं होतं ना की ज्या लोकांनी जी गृहप्रवेश शांती जी केली होती ना त्यांनी समथिंग पूजेला आहे ना म्हणजे राखणदाराच्या नावाने नारळ ठेवला नव्हता. हा, त्याला मान नव्हतं. हा. आणि जेव्हा त्यांनी भूमिपूजन किंवा त्यांनी वास्तू जेव्हा आपण कोणतेही शुभ कार्य करतो, देवाला कौल लावतो, तर त्यांनी ते काहीच केलं नव्हतं. आणि इनफॅक्ट त्यांनी गायडन्स तरी घ्यायचा ना गावातल्यांचा. ठीक आहे. त्यांच्या थ्रू जायचं ना, ते पण काही केलं नव्हतं त्यांनी. म्हणजे हे सगळं म्हणजे मिसइन्फॉर्मेशनमध्ये आणि म्हणजे अर्धवट नॉलेजमध्ये हे सगळं कळलं होतं. आणि ते भट पण त्यांनी बाहेरून बोलवला होता, त्यांनी पण शॉर्टकटमध्ये केलं असेल. तर हा प्रकार झाला होता. मग त्यांनी मग नारळ दिला वगैरे, मग तरी शांत झालं ते. आणि 1.5 तासा प्रकार चालू होता. अच्छा. आणि दुसरा इन्सिडेंट झाला होता म्हणजे माझा एक फ्रेंड आहे, राजापूरचाच आहे, माझ्या गावापासून साधारण 9-10 किलोमीटरवर आहे तो. म्हणजे माझा जो ग्रुप आहे ना कॉलेजचा, तर आम्ही दरवर्षी 5 जण जे आहेत, 5-6 जण आम्ही त्याच्या गावी जातो, राहतो, मस्तपैकी एन्जॉय करतो.
दरवर्षी आमचा प्लॅन असतो. आणि म्हणजे त्याची जी मित्राची फॅमिली आहे ना ते एकदम म्हणजे चांगले आहेत. म्हणजे मला पण मुलासारखंच वगैरे ती लोक हे करतात, ट्रीट करतात. आणि आम्ही काय करतो, आम्ही 5 जण असताना तर आम्ही एकत्र जातो वगैरे समथिंग असं. आणि ते म्हणजे त्याच्या बाजूला त्याचे काका आहेत, ठीक आहे, ते गावीच आहेत राहायला. बरं. आणि त्यांचा एक इन्सिडेंट झाला होता. म्हणजे आता ते त्यांचं एज पण झालंय, त्यांची मुलं वगैरे मुंबईला कामाला वगैरे लागलेली आहेत. ते काय करतात माहितीये की त्यांच्या गावापासून आहे ना म्हणजे थोडा अंतरावर आहे ना म्हणजे स्वयंभू ह्याचं आहे, शंकराचं मंदिर आहे, पिंड आहे. आणि तिथून आहे ना साधारण 1 किलोमीटर पुढे आहे ना एक स्थळ आहे, म्हणजे मंदिर म्हटलं तरी चालेल. आणि म्हणजे दगड ठेवले आहेत आणि शेड आहे. आणि तिथे त्यांनी म्हणजे असं म्हणतात की राखणदाराची ती लोक तिकडे हे करतात, पूजा करतात गावातली माणसं. आणि बाजूला दगड ठेवले ते त्यांचे पूर्वज आहेत, जे त्यांचे भक्त होते. आणि त्याच्या मागे एक भिंत आहे, तर भिंतीला ना छोटीसे एक हे होल आहे, म्हणजे बे म्हणाला तरी चालेल. तर तिथे ना राखांना जेव्हा कोंबड्या देतात ना, मी प्रत्यक्षात बघितलंय. आणि कधी नेक्स्ट टाइम मी गेलो तर व्हिडिओ पण काढून दाखवीन. कोंबड्यावर बळी देतात ना, त्याची मुंडी उडवतात ना, तो कोंबडा आहे ना बरोबर त्या बिळात घुसतो. म्हणजे हे प्रत्यक्षात बघितलंय. पहिले आहे ना नारळ ठेवतात, गाराणं घालतात, ठीक आहे, 2 मिनिटासाठी आहे ना डोळे बंद करून शांत राहतात आणि बळी देतात. आणि तो कोंबड्याना बरोबर त्या बिळात जातो, मान नसलेला. आणि हे म्हणजे प्रत्येक वेळी असं झालेलं आहे. जे काका आहे ना ते लहानपणापासून ते असे फॉलो करायचे. आणि त्यांच्यासोबत एक असा इन्सिडेंट झाला होता ना, म्हणजे त्या जे घरातले जे आहेत ना, तर ते सगळे म्हणजे राखणदारावर त्यांची खूप मोठी हे आहे, श्रद्धा आहे. तर ते जेव्हा 10वीला होते ना, तर म्हणजे घरात कधी भांडणं झाली होती, ठीक आहे. आणि त्यांना इतका राग आला होता ना, तर ते म्हणजे काहीतरी टोकाचं पाऊल घ्यायला चालले होते, करायला चालले होते. आणि पाऊस पण जोरात पडत होता. आणि जे रागाच्या भरात जे निघाले ना घरातनं, आणि तिथे एक हे आहे, छोटासा पूल आहे, ठीक आहे. आणि तिथे पुलाच्या खाली नदी वाहते. त्या पुलाच्या सुरुवातीला ना त्यांना एक दिसलं व्यक्ती, म्हणजे असं धनगरी असं अटायर असतं ना, हातात दांडा, कोल्हापुरी चप्पल, धोतर, गुरं घेऊन चाललाय. आणि नाही गुरं घेऊन म्हणजे त्याचा अटायर तसा होता, म्हणजे त्या टाईपचा अटायर बोलतो. त्या टाईपचा अटायर होता. आणि जी घोंगडी होती ना एका खांद्यावर, आणि तो असा उभा आहे त्या रस्त्याच्या मध्ये, आणि त्यांना तो स्टेअर करतोय. आणि ते घाबरले आणि परत रिटर्न आले. म्हणजे त्यांना असं वाटलं की यार मे बी तो म्हणजे त्यांना थांबवायचा प्रयत्न वगैरे केला असेल. पण त्यांचा सांगण्यानुसार आहे ना, म्हणजे तो एक असा व्यक्ती होते ना, म्हणजे राखणदाराचं त्यांनी प्रत्यक्षात बघितलंय त्याला. त्यांचं ती हातात काठी होती आणि चांदीची घुंगरू काठीच्या वरती, ठीक आहे. आणि म्हणजे अशी पर्सनॅलिटी की आहे ना, म्हणजे वयाने जास्त, शरीराने म्हणजे एकदम असे फिट, ठीक आहे. आणि उंची तर यात 10-12 फूट आरामात. म्हणजे लांबून तर तुम्हाला वाटेल की यार ती नॉर्मल उंची आहे, पण जवळ बघितलं तर आपल्याला इझिली कळेल की उंची जास्त आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांची जी घोंगडी आहे ना ती चमकायची म्हणून. तर त्यांनी जे बघितलं त्यांनी ते प्रकार तो सांगितलाय तसा म्हणून. बरं. मला अजून एक गोष्ट विचारायची पाहिजे तुला, ते म्हणजे तू बँगलोरच्या एका हॉन्टेड कॉलेज बद्दल बोलत होतास. ते कोणती आहे भाई, कोणता कॉलेज हॉन्टेड आहे? नाही, ऍक्च्युली हे जो आहे ना इन्सिडेंट, ते माझ्या एका रिलेटिव्ह सोबत झालं होतं. आणि तिने तिथून डॉक्टरची डिग्री केली आहे, ठीक आहे. बँगलोरमधलं फेमस कॉलेज आहे. कॉलेजचं नाव मला माहिती आहे, पण फॉर सम रिझन मी सांगत नाही. आणि तिथे कसं माहिती आहे, हॉस्टेल्स पण आहेत, गर्ल्स बॉईज हॉस्टेल वगैरे असे आहेत वेगवेगळे. आणि ऑल ओव्हर इंडियामधले बरेचसे स्टुडंट्स वगैरे येतात. म्हणजे वन ऑफ द बेस्ट मेडिकल कॉलेज आहे ते बँगलोरमधलं. आणि तो इन्सिडेंट असा आहे ना की 8 फ्लोअरची बिल्डिंग आहे हॉस्टेल, आणि 7 फ्लोअरमधले सगळे रूम्स आहेत. पण ज्या स्टुडंट्सला 8 फ्लोअरवर ॲलोकेट होतात ना, रूम्स देतात ना, ते लोक म्हणजे सेकंड दिवशी निघून जातात. रूम चेंज करायला लावतात. एक दिवस सुद्धा नाही, एक दिवस सुद्धा नाही थांबू शकत. म्हणजे तिथे रूल्स पण स्ट्रिक्ट आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून अशा काही गोष्टी आहेत ना, त्यांना असे एक्सपिरियन्स आले आहेत, ते डायरेक्टली वॉर्डनला आणि म्हणजे प्रिन्सिपलला लेटर दिलं की आम्हाला रूम चेंज करायची आहे. अशी एक सिच्युएशन आहे. याचं कारण असं आहे ना की 7 फ्लोअरपर्यंत आहे ना बहुतेक लोक रूम्समध्ये राहतात. 8 फ्लोअर आहे ना कोण राहायलाच मागत नाही. आणि त्यांना आहे ना रात्री 12 नंतर आहे ना असंच फ्लोअरवर चालल्याचा आवाज येतो आणि हसायचा आवाज येतो. आणि म्हणजे इनफॅक्ट असं आहे ना की खास करून 7 फ्लोअर जे आहे ना, म्हणजे माझी जी रिलेटिव्ह होती ना ती 7 फ्लोअरला होती. आणि हा इन्सिडेंट केव्हा चालू झाला माहिती आहे, कन्सिस्टंटली 3 वर्ष आहे ना स्टुडंट्स होते ना 8 फ्लोअरवर, त्याच एका रूममध्ये त्यांनी सुसाईड केलं होतं. 2 जणींनी आहे ना गळफास केलं होतं आणि एकीने टेरेसवरून उडी मारली होती.
त्यानंतर हे इन्सिडेंट असे व्हायला लागले. आणि इनफॅक्ट तो रूल असा आहे ना त्या हॉस्टेलमध्ये की समथिंग 9 वाजेपर्यंत ते कॅन्टीन चालू असतं, पॅन्ट्री जे असतं ना, जेव्हा मेस जे म्हणतात ते चालू असतं. आणि त्यानंतर मग म्हणजे 10 वाजेपर्यंत तुम्हाला काही शतपावली वगैरे करायची ना ते करा. आणि जे वॉर्डन जेव्हा जे केअरटेकर जे असतात ना समथिंग, तर ते खूप स्ट्रिक्ट होती, लोकल होती. आणि तिने असं कोणाला बघितलं ते डायरेक्ट ती मारबेन करायची. म्हणजे रूल्स खूप स्ट्रिक्ट होता. म्हणजे रूल्स खूप स्ट्रिक्ट होते. म्हणजे 10 नंतर कोणी बाहेर पडायचं नाही या इन्सिडेंटच्या आधीपासून ना. आणि नॉर्मली कसं होतं, तिचं म्हणणं होतं की यांना आम्ही रात्रीचा अभ्यास करायचो कारण का खूप शांतता असते. ठीक आहे, काही लोक असतात ना की 12 नंतर रात्री वगैरे अभ्यास करतात, म्हणजे त्यांना कॉन्सन्ट्रेशन थोडं हे करायला. तर ती लोक बसायचे ना, त्यांना फ्लोअरवरनं चालायचा आवाज यायचा 7th फ्लोअरवरनं. आणि एकदा झालं असं की ह्यांचे एक्झाम झाले आणि ही लोक वाटतं रिटर्न चालले होते. आणि काही लोकांचे फ्लाईट्स वगैरे नेक्स्ट डे आणि तिकीट्स ट्रेनचे नेक्स्ट डे होते ना, तर ठराविक जण होते हॉस्टेलमध्ये आणि माझे रिलेटिव्ह पण होते ती. सो म्हणजे सगळ्या स्टेट्समधले होत्या, बाकीच्या महाराष्ट्रामधले पण 2 जणी होत्या आणि बाकीच्या स्टेट्समधले पण होत्या. आणि हे लोक असेच म्हणजे गेम खेळत होते टाइमपाससाठी, काय हे नको म्हणून. तर हे लोकांना ट्रूथ अँड डेअर खेळायला लागले. आणि त्यापैकी तिची एक मैत्रीण होती ना, ती जम्मूची होती. आणि म्हणजे तिला असं ती लोक चिडवत होते की मतलब तू खुद को शेर नहीं बोलते ना, डेअरिंग करते ना, तो एक काम कर, ऊपर 8th फ्लोर पे जाके लिखा. तर ती बोलते की नाही मी काही करीन पण तिकडे फ्लोअरवर जाणार नाही. तर तिला तो चॅलेंज दिला, म्हणजे मजाक चालू होता त्यांचं. तर मग तिला म्हणजे खूप चिडवलं वगैरे. फायनली ती तयार झाली. ती बोलली की मी फक्त थांबणार नाही, मी फक्त जाऊन येणार. बोला ठीक आहे. आणि मग दोघींना अजून मागे सांगितलं फॉलो करा, ही खरंच जाते का. ती गेली 8th फ्लोअरवर आणि मग तिने तो चॅलेंज ॲक्सेप्ट केला. ती 8th फ्लोअरवर गेली आणि मग नंतर मग 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाली आणि ही लोक बाकीचे जे होते ना खेळणारे, ते असेच त्यांची हसी मजाक चालू आहे. आता ती लोक जरा सिरियस झाले की बोल ती अजून आली नाही. 5 मिनटं झाली, 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली, 20 मिनटं झाली आणि सडनली आहे ना म्हणजे मोठमोठ्याने हसायचा आवाज आला. रात्री 2 वाजता मोठमोठ्या हसाने आवाज आला आणि अख्खा हॉस्टेल जागा झाला होता. म्हणजे तिने जसं सांगितलं होतं, म्हणजे बाकीच्या फ्लोअरवर एक कॉन्टॅक्ट पॉईंट होता, तिथून फोन आले की अरे तुम्हारे फ्लोर से आ रहे क्या आवाज, ये फ्लोर से आ रहे क्या, वो फ्लोर से आ रहे. नंतर कळलं की समथिंग 7 आणि 8 फ्लोअरच्या मधून आवाज येत होता. आणि मग ह्यांना वाटलं की यार ती वरती गेली आणि असा प्रकार होतोय, तर म्हणजे काहीतरी चुकीचं नको. तर माझी रिलेटिव्ह आहे ना, तिच्यासोबत अजून एक गेली, ती केरलाची होती. 2 जणींनी डेअरिंग करून ती लोक बघायला गेले. तर त्यांनी आवाज फॉलो केला होता ना. तिची मैत्रीण जी होती ना, ती पायऱ्यांवर बसलेली 7 आणि 8 फ्लोअरच्या मध्ये, केस पूर्ण सुटले होते आणि मोठमोठ्याने हसते. आणि ह्या 2 जणी त्यांना माझी रिलेटिव्ह आणि तिच्या मैत्रीण जी होती ना, जी केरलावाली, 2 जणी तिला सांगतात की अरे हो गया गेम, बस कर. म्हणजे त्यांना वाटलं ती वॉर्डन किंवा कोणतरी येईल ती शिव्या घालेल आणि बाकीच्यांना जागे होते नाही. रात्रीचं 2 वाजता कोण असं येडेचाळे करेल. ती मोठवाणी हसते आणि ती भडकली आहे ॲक्च्युली. म्हणजे रिलेटिव्ह भडकली, अरे बस चल गेम खतम हो गया. आणि मग तिला दोघींना बघून बाकीची 7-8 जण आली. तर ही तिला खेचतायत, त्यांना आवरतच नव्हती. आवरत नव्हतं. हो, ती उठायलाच मागत नव्हती. आणि लिटरली आणि त्या रिलेटिव्हने आहे ना तिला 2 कानफडीत पण मारल्या. तरी सुद्धा तिला काहीच फरक पडला, ती हसते. नंतर वाटतं वॉर्डन आला आणि कॉलेजचा कोणतरी एक आला स्टाफ. मग वाटतं थोड्या वेळाने मग तिला मग घेऊन गेले आणि हॉस्पिटलला नेलं होतं. आणि मग ही लोक घाबरले होते की काही तिच्यासोबत काही असं वेगळं नाही व्हायला ना. मग कळलं ती म्हणजे हॉस्पिटलमध्ये आहे, ती ओके आहे. आणि 2 दिवसांनी तिचा भाऊ फ्लाईटने येणार होता. आणि मग सगळी तिला सॉरी म्हणायला लागली. ती आली हॉस्टेलमध्ये, रिटर्न आली हॉस्पिटलमध्ये, डिस्चार्ज म्हणून दिला आणि हॉस्टेलमध्ये आली. आणि मग तिला सगळे सॉरी म्हणायला लागले की असं परत करणार नाही वगैरे. ती बोलली ना ठीक आहे, इट्स ओके यार वगैरे. तर तिने म्हणलं की तुला झालं काय नक्की, तू बोला अशी का वागते, तर मला काहीच माहिती नाही. मी वरती गेली 8th फ्लोअरवर, तर पूर्ण अंधार होता. त्या एका रूममध्ये लाईट ब्लिंक होत होती. आणि मी जेव्हा गेली ना, तर ती जी सुसाईड करण्याची पोरगी होती ना, ती तिला आधी ओळखायची. ती तिला दिसली तिकडे आणि तेव्हापासून ती तिला बेशुद्ध पडली ना, ते तिला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये शुद्ध आली. ती मुलगी जिने स्वतः जीव घेतला होता दिसली तिला हां, स्पष्ट दिसली, म्हणजे वरती लटकलेली तिला ती. आणि इनफॅक्ट त्यानंतर आहे ना बरेचसे कंप्लेंट्स जायला लागले डायरेक्टरकडे, स्टाफकडे, वॉर्डनकडे लेटर्स जायला लागले. फायनली ती लोक आहे ना वर्षातनं शांतीपूजा घालतात एकदा. म्हणजे 2 बट येतात, वॉर्डन असतं आणि स्टाफ असतं, आणि दर वर्षाने ती लोक त्या रूममध्ये आणि त्या फ्लोअरवर शांतीपूजा करतात. हा एक प्रकार आहे तिकडचा. काय माहिती यार, म्हणजे मला असं कधी कधी मी विचार करतो ना की जे असे घर किंवा रूम असतात जिथे
कोणत्या व्यक्तीने स्वतःचा जीव घेतलाय ते कधी कधी नेगेटिव्ह पण वाटतात, पण कधी कधी लोकांना ते काही जाणवतही नाही. नाही हो. आणि इनफॅक्ट मी जे बोललो होतं ना की PhD इन पॅरासायकोलॉजी म्हणजे एक व्यक्ती आहे बँगलोरचेच आहेत वाटतं, डॉक्टर राहुल कुमार. तर त्यांचे काही असे रिसर्च आहे ना, त्यांचं काय म्हणणं आहे की जिथे इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा प्रभाव जास्त असतो ना तिथे असे इन्सिडेंट्स होतात. ठीक आहे. खास करणं म्हणजे जंगलामध्ये, डोंगरामध्ये किंवा पाण्याचा मोठा साठा असेल, नदी, समुद्र असेल आणि इन्क्लुडिंग दॅट म्हणजे अशा ठिकाणी जिथे आहे ना म्हणजे जास्त लोकांचे हे झाले आहेत, जीव गेलेले आहेत, अकाल मृत्यू झाले ना, तिकडे पण एक असा फोर्स तयार होतो. त्यांनी एक इन्सिडेंट सांगितला होता तसा. त्यांचे अशी आहे, त्यांची काही अशी रिसर्च आहेत त्या बाबतीत. म्हणून त्यांनी एक असा इन्सिडेंट सांगला होता की बँगलोरचाच की एक स्कूल बस होती लहान मुलांची, तर ती वाटतं काहीतरी पडली, नदीत पडली आणि कोणी सर्व्हाइव्ह झालं नव्हतं. आणि जी स्कूल बस जी होती ना त्यांनी म्हणजे टो करून वाटतं पोलीस चौकी की त्या क्वार्टर्समध्ये ठेवली होती. आणि आजूबाजूची माणसं कंप्लेंट करायला लागली ना की आहे ना लहान मुलांचा आहे ना असं रडायचा आवाज येतोय. पोलिसांनी पण कंप्लेंट केली आणि इनफॅक्ट आहे ना म्हणजे त्यांनी रिक्वेस्ट केली की आम्हाला खूप प्रेशर आहे की तुम्ही एकदा रिक्वेस्ट करून तुम्ही चेक करा काय आहे ते. म्हणजे एका पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटरला त्यांनी बोलवलं होतं आणि त्यांना जे स्पाइक जे असतात ना जे K2 मीटरवर, त्यांना सगळे म्हणजे हे सापडले की तिथे असे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आहे, तिथे असं काहीतरी प्रकार आहे. म्हणजे सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यूने सांगतोय. म्हणजे इनफॅक्ट मी तुला तेच सांगितलं की म्हणजे माझा पण असा स्वभाव होता की आय वॉज वन ऑफ देम की असं काही नसतं, म्हणजे माणसानं राहायला जागा भूतं असं काही नसतं. पण सायंटिफिक पॉईंट ऑफ व्ह्यूने ही एक एनर्जी यांचं प्रेझेन्स आहे इथे. ठीक आहे. त्यांचा पण एक स्पेस आहे. कारण मला असं वाटतं पुण्याचीच गोष्ट आहे. माझा मित्र होता, तो एका लॉ कॉलेजमध्ये होता, वन ऑफ द बोलतात ना खूप असं वेल नोन लॉ कॉलेज आपल्या कंट्रीमधलं. आणि तिथे होता, तर आम्ही तिथे जेव्हा जायचो ना तर आम्ही जायचो म्हणजे तो वेगळ्या रूममध्ये फ्लॅटमध्ये राहायचा आणि त्याचे खूप फ्रेंड्स होते, ते तिकडच्या हॉस्टेलमध्ये राहत होते. ठीक आहे. तर हॉस्टेलमध्ये राहत होते लोक तिकडच्या. तर तिथे आम्ही गेलो ना रात्री, तर हॉस्टेलमध्ये जायचो ना तर खूप मुलं असे चिल वगैरे करायचे, बॅचलर मुलं माहिती आहे ना, असे पार्टी वगैरे रात्री त्यांचे होत राहायचे रोज. आणि त्यांचे वॅकेशन सुरू होते. तर त्यांच्या ना जो हॉस्टेल होता त्याच्या टॉप फ्लोअरवर एक रूम होता, तिकडं मस्त त्या लोकांनी अशी पूर्ण अशी वाईब बनवून ठेवलेली, फेरी लाईट्स वगैरे सगळं लावून फुल अशी माहोल की असं TV वगैरे होता तिथे की TV बघायचं, वायफाय कनेक्शन सगळं. तर आम्ही तिकडे जायचो रात्री 11, 1, 2 वाजेपर्यंत आम्ही तिकडे चिल मारायचो यायचो. तर तेव्हा आम्ही कंटिन्युअस 3-4 दिवस तिथे चिल मारलं. रात्री उशिरा आम्ही यायचो परत फ्लॅटवर वगैरे. तर तेव्हा त्यांनी सांगितलेलं, एकदा मी सगळं बघताना शांत होतो, रात्रीचे 2:30 वाजलेले, तेव्हा तो तिथे बोललेला की जो तो फ्लॅट होता ना तिथेही तो टॉप फ्लोअरवर टाकीच्या बाजूचा जो रूम आहे तिथेही एका मुलांनी त्याचा जीव घेतला होता. आणि आम्ही तिकडे मस्त बसून चिल करतोय, पार्टी करतोय, खातोय पितोय. आणि त्याची मी घाबरलेलो भरपूर, पण काही जाणवलं नाही तिथे. ते पण असतं ना, तेच मला समजत नाही कधी कधी की कधी कधी असं होतं, कधी कधी नाही होत, सर्व ठिकाणी होत नाही. आणि म्हणून ते नॉर्मल नाहीये, म्हणून त्याला पॅरानॉर्मल म्हणतात ना. हो ना. हो. त्याचे उत्तर नाही आहेत आपल्याकडे काय आहे ते. हो, एक्झॅक्टली. म्हणजे सायन्स मध्ये पण काही असं लिमिटेड आहे असं. आणि इनफॅक्ट एक फॉरेनची एक स्टोरी होती रिसेंटली, आणि एक टीम आहे तर ती म्हणजे ॲक्च्युली जे आहे ना म्हणजे US मध्ये आहेत आणि ती लोक जॅपनीज फॅमिली तिथे आहेत राहायला. तर त्यांना आहे ना एक रूम मिळाली रेंटवर, म्हणजे ती जवळजवळ आहे ना 3-4 वर्ष पडून होती. मे बी कोविडच्या नंतर त्यांना एक रूम रेंटवर घेतली त्यांनी. आणि त्यांना आहे ना म्हणजे फ्लोअरच्या खालून आहे ना असं कोणतरी असं आवाज करायचं नॉक केल्यासारखं. खालून आहे ना म्हणजे कोणतरी असं हे करतं ना, वरून जसं ठोकतात तसं खालून आवाज यायचा ना. आणि ह्यांनी मग चेक केलं की मे बी त्यांना वाटलं की मे बी उंदीर असेल, बरंच काय काय चेक केलं. म्हणजे खाली फ्लोअर नव्हता, खाली काही ना रिकामी होतं, म्हणजे एकदम अशी हे होती, बंगला नाहीये, प्रॉपर अशी बिल्डिंग होती जुनी ग्राउंड फ्लोअरला. आणि म्हणजे कसं होतं माहितीये की म्हणजे ती लोक वर्कर लोकांमध्ये होते ते, तर त्यांना असं एकदम स्टँडर्ड म्हणजे ॲव्हरेज होतं त्यांचं राहणं. आणि जिथे ते राहायला होते ना म्हणजे खाली काहीच नव्हतं, म्हणजे बेसमेंट होता की पार्किंग लॉट होता. आणि म्हणजे त्यांना असं काहीच रात्री आहे ना 12-2च्या नंतर वगैरे असं कोणतरी आहे ना असं म्हणजे म्हणजे बोलता ना एक रिदममध्ये ठोकण्याचा असा आवाज यायचा. आणि मग ह्यांनी बरंच काही कंप्लेंट केली वगैरे असं म्हणून, आणि मग मेंबर्सला वगैरे सांगितलं. आणि मग ह्यांना डाऊट आला काहीतरी, म्हणजे आधीचा जो होता ना, जे लोक राहत होती ना ती लोक अचानक ती लोक निघून गेली न सांगता वगैरे समथिंग.
आणि मग त्यांनी असं जेव्हा खड्डा जेव्हा खोदला ना तिकडे एक डेड बॉडी होती आणि त्यांना जवळजवळ आहे ना म्हणजे वर्ष झालं होतं डिकम्पोज होऊन आणि तेव्हा म्हणजे कोणच राहत नव्हता तिथे. हा एक इन्सिडेंट आता बघितलाय मी, म्हणजे सॉरी ऐकलंय मी. जपानची आहे. जपानची म्हणजे ती फॅमिली जपानची आहे पण ती लोक US मध्ये त्यांच्यासोबत झालं, US मध्ये झालं होतं. काय डेंजर खतरनाक चालतं बाई तिकडे ते वुडू डॉल आणि ते सगळ्या गोष्टी. मी तुला सांगतोय ना म्हणजे असे तिथे आहे ना प्रॉपर ऑथोराइज पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स आहेत, सर्टिफाईड जे म्हणतात ना म्हणून. आणि हो म्हणजे आपल्या इथे पिसाच म्हणतात ना, म्हणजे वॅम्पायरची जे कॅटेगरी आहे म्हणजे वॅम्पायरच बोललं पाहिजे त्यांना, ठीक आहे. तर तिथे तुला माहिती एक जागा आहे ग्रँड कॅनियन, म्हणजे एक मोठ्याच्या हा ग्रँड कॅनियन एक मोठ्याच्या मोठा नॅशनल पार्क आहे. त्या नॅशनल पार्क म्हणजे बघायला गेलं तर असं अम्युजमेंट पार्क पण नाहीये, म्हणजे असं एक नॅचरल पार्क आहे. आणि तिकडे असं आहे ना म्हणजे कोण कॅम्पर किती मोठा कॅम्पर असेल ना तो आतमध्ये गेला तर परत रिटर्न येत नाहीत. म्हणजे तिकडे असं आहे ना की हार्डली आहे ना कोणता ॲनिमल तिथे सर्वाईव्ह करेल, कारण का तिथे पाण्याची खूप कमी आहे आणि मोठमोठे डोंगर आहेत आणि खूप अशा खोल दरी आहेत. आणि साधारण 250 करोड वर्षाआधी आहे ना तिथे एक समुद्र होता आणि ते त्याच्या म्हणजे काळानुसार ते नंतर मग ते निघून गेला आणि मग डोंगर आणि दरी तयार झालेले आहेत. आणि तिथे म्हणजे आहे ना म्हणजे रेस्क्यू टीमवाले जे असतात ना ती लोक पण जायला मागत नाहीत, खूप डीप आहे आतमध्ये. आणि तिथे आहे ना बरेचसे आहे ना 1000 गुफा आहेत. म्हणजे माझा एक मित्र आहे US मध्ये, तर तो इंडियामध्ये कधी वन्स इन अ व्हाईल तो येतो, तो त्याने मला सांगितलं होतं. तर तिथे बरेचसे जे गुफा आहेत ना 1200 गुफा आहेत, ठीक आहे. तर तिथे कॅम्पर्स होते 3 जण मित्र, ती लोक असेच वॅकेशन म्हणून ती लोक गेले आणि ते 3 जण नंतर जे गेले ना आणि त्यांना असंच म्हणजे एक्सप्लोअर करायचं म्हणून मजा म्हणून ती लोक अजून आतमध्ये गेले आणि ती लोक ॲक्च्युली हरवले. त्यांचं पाणी खाणं वगैरे सगळं स्टॉप झालं होतं आणि खूप दमलेले, अक्षरशः 3-4 दिवस कंटिन्युअसली चालतात, त्यांना काही रस्ता मिळत नाही, नेटवर्क मिळतोय पण एकदम म्हणजे होतं ना कमी ह्याच्यामध्ये की जिथे ते लोक हेल्प पण मागू शकत नाहीत. आणि त्यांना गुफेमध्ये एक आवाज आला, म्हणजे असं लोक माणसं अशी म्हणतात बोलतात एकमेकांशी ना, आणि गुफेमध्ये म्हणजे असे एकदम म्हणजे क्लासिकल असे असे हे लावलेले दिवे वगैरे असे लावलेले, दिवत्या वगैरे जे लावतात ना तसं, मशाली जे असतात ना. आणि ही लोक जेव्हा आतमध्ये गेले ना तर तिथे म्हणजे ॲक्च्युली असे ग्रुप होता आणि म्हणजे पूर्ण असे लांब कपडे जुने पद्धतीचे, पण त्याचे चेहरे दिसत नव्हते अंधारामध्ये. आणि ही लोक मदत मागतात, ती लोक रिप्लायच करत नाहीत त्यांना. म्हणजे एक जण पाणी मागतोय, एक जण काय मागतोय हे ते वगैरे काहीच नाही. आणि लिटरली एका मित्राने काय केलं माहिती आहे, म्हणजे सॉरी ते एका मुलाने काय केलं की त्याने तो ग्लास उचलला आणि पियाला त्याच्यामध्ये रक्तासारखी टेस्ट लागली, तो थुकला तिकडे. आणि हे तुझ्या मित्राने सांगितले, त्यांच्यावर घडलंय? नाही मित्राने म्हणजे त्याच्या एरियामध्ये त्याच्या कॉलेजमधलीच ती पोरं होती ती समथिंग, त्याने सांगितलं मला ते. सो ही 3 जण होते ना त्यातला एक जंकी होता, त्याला ड्रग्ज वगैरे भरपूर लागायचं. अच्छा. हां, तर तो म्हणजे इग्नोर करायला लागला की म्हटलं मी थांबतो इथे, पार्टी चालू आहे वगैरे अशी. म्हणतो तो बोलतो कसली पार्टी, माहिती पण नाही, ती लोक रिप्लाय पण करत नाही, म्हणजे आपण त्यांच्याशी बोलतो ती लोक आपल्याकडे बघत पण नाही आहेत. आणि ती 2 जण निघाले तिकडून, तो तिकडेच थांबला. आणि ही लोक वाटतंय ना थोडं पुढे आले आणि त्यांना नेटवर्क मिळालं आणि त्यांनी हेल्प मागितली. आता नेक्स्ट डे मॉर्निंगपर्यंत जी रेस्क्यू टीम आली, ही लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, तर पोलीस आलेले रिपोर्ट घ्यायला स्टेटमेंटमध्ये. तर त्यांनी विचारलं तुझा तिसरा मित्र कुठे आहे, तर तो काय सापडत नाही. तर म्हटलं कसं शक्य आहे, तो खालीच होता तो. तर म्हटलं नाही आम्ही त्या गुफेमध्ये गेलो तर आम्हाला काहीच नाही सापडलं आहे. तर त्यांनी एक बूट दाखवला, शूज होता. म्हटलं हा शूज कोणाचा आहे, म्हटलं हा आमच्या मित्राचाच आहे. तर म्हटलं मित्र कुठे आहे, तो सापडला नाही, पण त्या शूजमध्ये पायाचा तुकडा सापडला आहे. म्हणजे खूप अशी भयानक अशी जागा वगैरे आहे ना तिथे, म्हणजे बोलतात ना आपण शक्यतो लांब राहिलेलंच बरं आहे म्हणून. ही तिकडची गोष्ट आहे म्हणून त्याने सांगितलं होतं. एक तू टायगर इन्सिडेंट बद्दल पण बोलवतोस, टायगर इन्सिडेंट? हा यार, तो म्हणजे हे आहे, माझी एक वहिनी आहे, म्हणजे चुलत भावाची बायको आहे. तर तिने तो इन्सिडेंट सांगितला होता, तिच्या आईसोबत घडला होता. आणि म्हणजे वहिनीचे वडील ते लवकर ऑफ झाले होते आणि तिच्या आईवरच जबाबदारी होती. ती खूप लहान होती वहिनी, आणि त्यांचं सगळं म्हणजे कोकणातलीच गोष्ट आहे. आणि तिचं जे माहेर आहे ना वहिनीचं, ते म्हणजे सिंधुदुर्ग मालवणच्या इथेच कुठेतरी आहे, ठीक आहे.
आणि म्हणजे त्यांचं सगळं भातशेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचं, जे म्हणतात ना. आणि तिचं कसं होतं ना की ते भातशेती करायची आणि म्हणजे त्यांच्या गावी एकच प्रॉब्लेम असा होता ना की ना डुकरं भरपूर असायची. आणि त्यातला एक मोठा जो असं रानडुक्कर असतो ना, नरडुक्कर, तो असा माजलेला फुल असा, तो बॅक टू बॅक आहे ना रात्री यायचा तो. आणि ज्या दिवशी सकाळी ते करायचे ना पेरणी वगैरे काय करायचं, रात्री तो पूर्ण वाट लावून टाकायचा. आणि हे खूप जास्त चाललं होतं आणि ती वहिनीची आई पण वैतागलेली, म्हणजे बोलता ना गरिबी में आटा गेला तसा प्रकार व्हायचा. आणि तिने कसं मचान बांधला होता. मचान तुला माहिती आहे ना, शेतावर असा एक प्लॅटफॉर्म बांधतात जिथे आपण बघून थोडं आपण राखण करू शकतो की पक्षी किंवा प्राणी वगैरे असेल हाकलायला. रात्र झाली होती आणि तो डुक्कर आला. ठीक आहे, तो तेव्हा एकटाच होता आणि ती त्याला हाकलते, खडी मारते, आवाज येते, तो हटायलाच तयार नाही. आणि खूप असा हट्टी होता तो, तिने जसं सांगितलं वहिनीने. आणि ती आई पण ती वैतागली होती. मग तिने फायनली काय केलं, ती उतरली खाली आणि जे व्हायचं तेच झालं. तर डुकराने मांडी फोडली तिची. आणि मांडी इतकी जोरात फोडली ना की म्हणजे हाडाचे 2 तुकडे झाले असतील, पण ती नस पण होती ना ती पण मट्ट हे झाली आणि खूप रक्त व्हायला लागलं आणि तिला उठायला जमत नव्हतं. आता दुसऱ्या वाराला जो आला ना, तर तिच्या बाजूने ना एका वाघाने उडी मारली. पट्टेरी वाघ जो असतो ना, तर वाघाने आहे ना जी उडी मारली ना, ती झडप घातली ना, तर डुक्कर तो बसला, तो परत उठलाच नाही. त्याला तिकडेच ओरडत होता आणि म्हणजे तिच्या अगदी जवळ समोरच ते होत आहे. ती घाबरली का माहिती आहे, कारण का ते वाघाने डुकराला पकडलं, तिला वाटतं माझा पण नंबर असेल. आणि पूर्ण एकदम त्यांची झुंज चालू आहे. तर धुरळा होता, त्या धुळ्यामध्ये त्या वाघाने डुकराला फरफडत घेऊन गेला आणि रक्त वगैरे भरपूर हे झालं होतं. ती वाटतं 2 दिवस बेशुद्ध पडली होती. मग गावातल्यांनी कळवलं, पोलीस वगैरे आले होते. आणि मग कसं होतं, हे फॉरेस्टची केस होती ना, फॉरेस्ट ऑफिसर आले, त्या वाघाला ट्रॅक केलं आणि ते जंगलामध्ये वाटतं नाहीसे झाले, त्यांना सापडण्या ट्रॅकच नाही करता आलं, कारण का ही गोष्ट जरा सिरियसली होती की वाघ गावामध्ये आलं म्हणजे काहीतरी रिस्की असेल ते म्हणून. आणि त्यांना काय असं सापडलंच नाही. आणि इनफॅक्ट त्यांना गावातल्यांचं असं म्हणणं होतं ना की त्यांची जी ग्रामदैवत आहे ना, वाघेश्वरी देवी आहे, आणि मे बी तिचं कोणतरी असे दैवी शक्ती आली असेल तिला वाचवायला. आणि ती त्याची आई आहे ना, ती पण त्यांची भक्त आहे. हां, आणि ते म्हणजे त्या रूपामध्ये येऊन तिची रक्षा केली असेल. ठीक आहे. आणि लिटरली असं होतं ना, काही असे कन्क्लुजन्स होते ना की त्या डुकराला आहे ना नुसतं मारलं होतं, खाल्लं नव्हतं. अच्छा. तो डुक्कर तसंच पडलाय तिकडे, रक्तबंबाळ झाला, पण त्याला मारलं नव्हतं. आणि म्हणजे ट्रॅक करणं तर डिफिकल्ट आहे, तर त्याचा काही रेकॉर्ड पण नाही भेटला. आणि असंही म्हणतात ना की जेव्हा आरती घेतात ना त्या गावामध्ये, तर 15-20 मिनिटामध्ये आहे ना तो वाघ दिसतो, काही नाही करत, तो फक्त त्यांना असं दिसतो, इथून तिथून नाही दिसतो. आणि रिसेंटली गोष्ट झाली होती ना, एक म्हातारा वाघ होता ना, तो देवळात जाऊन बसला तिकडे आणि पुजारी नंतर मग जात नव्हता 2-3 दिवस. आणि समथिंग 4-5व्या दिवशी ना ते वाघाने जीव सोडला तिथेच मंदिरामध्ये. म्हणजे हे मी ऐकलेलं आहे. ना असे खूप सारे पॉझिटिव्ह हे पण असतात की आपल्याबरोबर जेव्हाही नेगेटिव्ह काहीतरी होत असतो, जो आपला देव असतो, कुलदैवत असतो किंवा ग्रामदेवत असतो, तो नेहमीच आपल्या मागे असतो आणि आपली रक्षा करत असतो. त्याच्यावरून मला आठवलं की तू भगवद्गीतेबद्दलही काहीतरी बोलत होता, तर त्याच्याकडे आपण येऊया. तर ते नक्की काय होतं? हां, त्याचं म्हणजे असं आहे ना की आता म्हणजे आता भगवद्गीतामध्ये जे उल्लेख केला आहे ना, त्याच्यापेक्षा अजून सत्य काय आहे. भगवद्गीता अपने आप में प्रमाण आहे. म्हणजे ज्यांना असं वाटत असेल की असं म्हणजे आत्मा पुनर्जन्म किंवा जे भूतप्रेत असं काही नसतं, तर 9व्या अध्यायामध्ये ह्याचा पूर्ण स्पष्ट उल्लेख केलेला आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की ते भगवद्गीता हे मस्त वाचू नका, मनापासून त्याचं अध्ययन करा. म्हणजे ट्राय टू अंडरस्टँड वर्ड टू वर्ड, सेंटेन्स टू सेंटेन्स. आणि ज्याला त्याचा अर्थ समजला आहे ना, म्हणजे मे बी त्याच्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह झाले असतील. ठीक आहे, मीही कंटिन्युअसली वाचतो आणि समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आणि जे 9व्या अध्यायामध्ये असा उल्लेख केलेला आहे की म्हणजे खास करून जी एनर्जी आहे, स्पिरिट जी आहे ना, ते मृत्यूनंतर आणि पुनर्जन्माच्या मधली जी फेज असते ना, ते माणसाला त्या आत्म्याच्या रूपात स्पेंड करावं लागतं. ठीक आहे, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. पण जी एनर्जी आहे ना, जी स्पिरिट जी आहे ना, ती लोक एका सबटल डायमेन्शन, म्हणजे त्याला सूक्ष्म आकारमान किंवा सोप्या भाषेमध्ये आपण दुसरी दुनिया बोलू शकतो. तर त्या दुसरी दुनियामधनं या दुनियामध्ये यायला त्यांना एनर्जी मॅनिफेस्ट करावी लागते. ठीक आहे, आणि जितकं एनर्जी मॅनिफेस्ट असेल ना, जितकी त्यांची एनर्जी असेल तितकं प्रेझेन्स जाणवेल. कधी आवाज ऐकायला येईल, कधी आकार वेगळ्या रूपमध्ये दिसतील, कधी त्यांना डोळे नसतील, कधी धडपण नसेल. ठीक आहे,
म्हणजे असे हे उल्लेख केलेले आहेत अशा गोष्टी. आणि इनफॅक्ट अपार्ट फ्रॉम हे जे स्पिरिटबद्दल जर का आपण भगवद्गीतेबद्दल बोलायला गेलं ना, तर म्हणजे मोटिवेशन म्हणून वाचलं तरी चालेल. इनफॅक्ट जेवढे पण मोटिवेशनल स्पीकर आहेत त्यांचं 80% त्याच्यातल्या गोष्टी सांगतात. ठीक आहे. आणि असं आहे की म्हणजे काही आपले प्रॉब्लेम्स असतील, काही आयुष्यामध्ये काही आपले प्रश्न असतील, ते पण आपल्याला मिळतील त्या माध्यमातून. आणि म्हणजे ही गोष्ट आहे ना, म्हणजे जुनी आहे. ठीक आहे. पण म्हणजे रिसेंटली एका आर्टिकलमध्ये आलं होतं एका मोठ्या न्यूज मीडियामध्ये की बाहेरच्या देशामध्ये आहे ना, युरोपियन कंट्रीज, अमेरिकामध्ये भगवद्गीतेला खूप मोठं स्थान दिलं आहे. ठीक आहे. आणि आजकाल तिकडचे फॉरेनर्स आणि NRI आहेत ते इंडियामध्ये येऊन शिकवत आहेत. ठीक आहे. म्हणजे आणि आपल्याला प्राऊड फील झाला पाहिजे की भगवद्गीताचं ओरिजिन आहे ते इंडियामधलं आहे. ठीक आहे. त्याची मुळं इंडियामध्ये आहेत, पण त्याचे ते आस्वाद आहे ना, ती लोकं पण घेत आहेत. म्हणजे इनफॅक्ट मला असं म्हणायचं आहे की आपण पण थोडं म्हणजे एक्स्ट्रा नॉलेज ठेवलं पाहिजे. हा कमी पण पडू शकतो, कमी पडू म्हणजे असेल ही यार, पण आपल्याला पण एक्स्ट्रा नॉलेज असलं पाहिजे. आणि खास करणं म्हणजे म्हणतात ना की ज्यांना या गोष्टीवर विश्वास नसेल की देव पण नाही आहे, नकारात्मक वगैरे असं बोलत असतात वगैरे, त्यांनी ते प्रिफर करा म्हणून ते वाचा. आणि खरंच म्हणजे म्हणतात ना, गीता रासमध्ये जे उल्लेख केलेला आहे ना, ते म्हणजे एकदम तंतोतंत सत्य म्हणतात ना, अशा गोष्टी आहेत त्या. वा, मस्त पॉडकास्ट झाला भाई. मला असं वाटतंय की एकदम हॉरर पासून एक स्पिरिच्युअल वे कडे आलो, एक आध्यात्मिक अनुभवही सांगितलं त्या काकीत बद्दल. तू मला मजा आली भाई आजच्या एपिसोड मध्ये. तुला कसं वाटलं? मला तर एकदम मजा आली यार, खूप मस्त वाटलं यार मला. आणि याच्यानंतर आपण एक हिंदीचं पण करणार आहोत आणि त्यात पण अशीच मजा येईल. मित्रांनो, आपला हिंदी चॅनल पण आहे, तुम्ही सबस्क्राईब करू शकता त्याला. आणि तुम्ही अभिषेकलाही फॉलो करू शकतात. ते खाली इंस्टाग्राम हँडल्स वगैरे सगळे डिस्क्रिप्शनमध्ये असतील. मला दरवेळी जेव्हा तो येतो खूप इंटरेस्टिंग गोष्टी आणतो, खूप काही ना काहीतरी वेगवेगळे टॉपिक्स आणतो आणि फार 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 मजा येते. तर तुम्हालाही आवडला असेल तर मेक शुअर यू सबस्क्राईब टू दिस चॅनल. तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटलं, तुमचे काय मत आहेत, तुम्हाला काय सांगायचं वाटतं, तुमच्याकडे काही गेस्ट सजेशन, काही रिकमेंडेशन काही असतील ते कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुमच्याकडे अशा गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल, ती नक्की भरा. तुमच्याकडे, तुमच्या आजी आजोबांकडे, आई वडिलांकडे, काका काकींकडे, त्यांच्याकडेही असतील तर. जर सांगायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे, ती नक्की भरा. स्पॉटिफायवरही ऐकू शकता. आणि आपण भेटूया परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.